नाही, आता हे पूर्व एटीएसचे अधिकाऱ्यांना 17 वर्षानंतर याची आठवण झाली, आश्चर्य वाटते. या संदर्भामध्ये 2008 पासून अनेक घडामोडी घडल्या. ही केस अशीच अनेक वर्ष चालली. पहिल्यांदा मकोका कोर्टामधनं एनआयए कडे गेलं होतं तपास, एनआयएच्या कडे तपास गेल्याचे त्याच्याबद्दल चर्चा झाली. 2016ला या आरोपींना क्लीन चिट दिली गेली, तेव्हा पण त्यांना आठवलं नाही. अचानक 17 वर्षाने का आठवते हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. परंतु त्यांनी जे अधिकाऱ्याचं नाव घेतलं परमवीर सिंग यांचं, त्या परमवीर सिंग हे तर भारतीय जनता पक्षाच्या कृपाछत्रामध्ये आहेत आता. आणि एकंदरच 2014 ते 2020 या कालावधीपर्यंत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये अनेक पदं भूषवलेली आहेत, मोठ्या पदावर काम केलं. त्यावेळेला का नाही आठवलं परमवीर सिंगांच्या बद्दल? आणि त्यानंतर एवढं त्यांना कृपाप्रसाद का दिला गेला, एवढा त्यांच्यावर आशीर्वाद का ठेवला गेला, हा मूळ मुद्दा त्या ठिकाणी उरतोच ना. आणि दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रवादी जेव्हा काँग्रेस आघाडीचं राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला प्रचंड मोठे अत्याचार या आरोपींवरती केले गेले, सगळं त्या ठिकाणी झालं. परंतु ह्याच्याबद्दल एवढे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, तर त्यांनी बाजूलाच तुमचे अजितदादा बसलेले आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांना विचारावं बाबा तुम्ही का होऊन दिलं, आणि मग त्यांना तुम्ही बाजूला का बसून ठेवलेलं आहे? एवढे जर अत्याचार झाले असतील तर एकाच सरकारमध्ये होते, नेते होते ते, त्यामुळे त्यांना अधिक माहिती आहे त्या गोष्टीची. त्यामुळे ह्या प्रकरणाला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न त्याने करू नये. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मध्ये या घटनेमध्ये निश्चितपणे एनआयएनं ज्या पद्धतीने तपास केला त्याच्यामध्ये संशय निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी झालेल्या आहेत. रोहिणी सालियन यांचा विषय असेल, मरियम पुत्तन या ज्या पब्लिक प्रॉसिक्युटर आधीच्या होत्या त्यांना न बोलू देणं हा विषय असेल, अनेक आरोप जे साक्षीदार होते ते तुम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रलोभित केल्याचा प्रयत्न आला. एका साक्षीदाराला तुम्ही झारखंडमध्ये मंत्री बनवलेला आहे. दुसरीकडे भगवा दहशतवाद अरे या शब्दाचे जनक जे आहेत ते केंद्रीय गृह सचिव आर के सिंग होते त्यावेळेचे, आणि त्यांनी तर असं म्हटलं होतं की या हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामध्ये आमच्याकडे पुरावे आहेत हे, आणि आजही ते म्हणतात तसंच. अजून काही त्यांनी बरत नाही केला, पण तुम्ही त्याला केंद्रात मंत्री बनवून टाकलं होतं. 2दा मंत्री बनले तुमच्या मोदीजींच्या मांडी लावून बाजूला बसत होते ते. त्यावेळेला तुम्हाला का आठवलं नाही या गोष्टी? सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की या केसमध्ये अनेक जे साक्षीदार आहेत ते त्या ठिकाणी फिरले, होस्टाईल झालेले आहेत. काही साक्षीदार जसे रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे हे फरार आहेत, अजून मिळाले नाहीत तुम्हाला. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की अनेक पुरावे तर तुम्ही दिले नाहीत. आमचा एकच महत्वाचा प्रश्न आहे, सुनील जोशी हा RSSचा पूर्व प्रचारक होता, त्याची हत्या झाली. त्या हत्येच्या संदर्भामध्ये केस जी चालली मध्य प्रदेशमध्ये, त्यामध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधले प्रज्ञा ठाकूर सहित जेवढे त्या आरोपी आहेत ते तशाच पद्धतीने तेच आरोपी तिथं देखील आहेत सुनील जोशीच्या हत्येमध्ये. त्यानंतर तिथेही ती केस रफादफा करण्यात आली. परंतु आमचा प्रश्न हा आहे की सुनील जोशीच्या हत्येचं कारण काय? हे आरोपी सुटले असतील, परंतु त्याची चौकशी तर केली पाहिजे होती. कोणी हत्या केली अद्याप अनुत्तरित आहे. मग सुनील जोशीची हत्येची ही केस भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार, मध्य प्रदेशमधलं सरकार आणि जिथे जिथे सरकार आहेत त्यांनी का दाबली? त्याचं कारण का समोर येऊ शकलेलं नाही? किती मोठं कारस्थान होतं, ते कारस्थान दाबायचं होतं का? याचे उत्तर मिळालं पाहिजे. सुनील जोशी तर तुमचाच होता ना, प्रचारक होता RSSचा, मग त्याच्या हत्येचं गूढ अजून उलगडलं का नाही? मग आम्ही समजू शकतो की मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधल्या तुमच्या जे मृत होते त्यांच्याबद्दल तुम्हाला संवेदना नाहीत, पण सुनील जोशी बद्दल तर असली पाहिजेत.